आता जस्ट एक तुम्हाला एक्झाम्पल घेऊन किचन कसं असावं याच्यामधील माहिती देतो. स्वयंपाकघर कसं असावं, सर्व अन्न तयार करण्यात येणाऱ्या ज्या आहेत त्या जागेच्या भिंती व फरशा ह्या टाईल्सच्या पाहिजेत. भिंत आणि फरशी म्हणजे खालची हे दोन्ही लागणार आहे. फक्त तुम्हाला खाली टाईल्स असून चालणार नाही, भिंतीला पण टाईल्स लागतात. त्या वॉशेबल असाव्या लागतात, कारण ते वॉश करता आलं पाहिजे. त्याच्यातून कोणत्याही प्रकारचं मिक्सचर होणार नाही, अडल्टरेशन होणार नाही किंवा पॉयझनस सबस्टन्सेस जाणार नाही हे अपेक्षित आहे. ते अशोषक म्हणजे नॉन परमिएबल असावं, त्याच्यातून पाणी काही जाताना नाही हे बघावं लागणार आहे. त्याचबरोबर त्या धुण्यायोग्य असाव्यात हे असणं आहे. हे करताना पुरेशी हवा खेळती पाहिजे. तिथं यांत्रिक वायू विजन व निर्वातन प्रणाली बसवली पाहिजे, ज्याला एक्झॉस्ट आपण असं म्हणूया. त्याचबरोबर एक्झॉस्ट चिमणी असणं अपेक्षित आहे किंवा हुड खाली करावीत असे अपेक्षित आहे. त्याचबरोबर कच्चा माल म्हणजे रॉ मटेरियल जे आहे ते त्यांनी स्वीकारण्यासाठी वेगळा सेक्शन, त्याचं प्रोसेसिंग किंवा तयारी करण्यासाठी वेगळा सेक्शन, स्वयंपाक तयार करण्यासाठी वेगळा सेक्शन आणि वाढण्यासाठी किंवा सर्व्ह करण्यासाठी वेगळा सेक्शन असं त्या रेस्टॉरंट किंवा हॉटेलमध्ये मान्य असणं अपेक्षित आहे. कच्चे व शिजवलेले अन्न क्षेत्र हे भौतिकदृष्ट्या वेगळे ठेवावे लागणार आहेत. शाकाहारी व मांसाहारी हे वेगळे ठेवावे लागणार आहेत. आणि हे काम करत असताना स्वयंपाकगृहात प्रवेशद्वारी पाणी, द्रव साबण, टॉवेल, ड्रायर अशी व्यवस्था पूर्णपणे असणं अपेक्षित आहे. सो दॅट तिथं ज्यावेळेस कोणता ग्राहक जाईल तर त्याला ह्या गोष्टी अवेलेबल पाहिजेत, जेणेकरून जेवताना किंवा तिथलं फूड कंझ्युम करताना त्याला ती फॅसिलिटी असणं अपेक्षित आहे. त्याचबरोबर पेस्ट कंट्रोल हे मॅन्डेटरी आहे. हे एकाच एजन्सीवर त्यांनी टायअप करायचे आणि ती व्हॅलिड असली पाहिजे, रजिस्टर्ड असली पाहिजे. अशाच एजन्सी ते डिप्लॉय करायच्या. त्यांनी पेस्ट कंट्रोल रेग्युलरली करून घ्यायचे. त्याचबरोबर अन्न तयारी क्षेत्रात इलेक्ट्रॉनिक फ्लाय ट्रॅप बसवावेत, त्याची साठवण, अन्नाच्या ठिकाणी उंदीर, झुरळे, माशांचा प्रादुर्भाव शून्य असला पाहिजे. ते कोणत्याही परिस्थितीत ऍक्सेप्ट होऊ शकत नाही. इट्स ऍब्सोल्युटली नॉट ऍक्सेप्टेबल ॲज पर द रूल्स अँड रेग्युलेशन्स. जसं की आता तुमच्या याच्यामध्ये सांगितलं की हॉट फूड म्हणतो, गरम जेवण म्हणतो, तर त्याचं टेम्परेचर किती आहे हे पण ठरलेलं आहे. ज्यावेळेस हॉट फूड म्हणतो तर 60 डिग्री सेल्सिअस ते हीट पाहिजे. तुम्ही म्हणलं की कोल्ड तर 4 डिग्री सेल्सिअसचं पाहिजे. तुम्ही म्हणलं फ्रोझन तर -18 डिग्री सेल्सिअसचं पाहिजे. तर ह्या मॅन्डेटरी गाईडलाईन आहे. हे करण्यापाठीमागचा उद्देश एवढाच आहे, कारण प्रोसेस केलेलं फूड आपण ज्यावेळेस खातो त्याचे इम्पॅक्ट आपल्यावरती होतात. म्हणजे फूड पॉइझनिंग जे एक्स्ट्रीम केस आहे ते करण्याच्या दृष्टिकोनातून नागरिकांमध्ये अवेअरनेस यावा, त्या इंडस्ट्रीला आणखी चांगल्या पद्धतीने माहीत व्हावं आणि आमच्या अधिकाऱ्यांनी ते इम्प्लिमेंट करावं. हा तिहेरी पर्पज याच्या पाठीमागचा आहे. आणि या तिहेरीच्या माध्यमातून एकत्रित येऊन हे आपलं आरोग्य नागरिकांचं कसं चांगलं राहील अशा दृष्टीने हे काल आम्ही आदेश इंग्लिश आणि मराठी दोन्हीमध्ये आहेत.